मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाडक्या बहिणींची केवायसी झाली नाही किंवा केवायसी चुकली आहे. केवायसी पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण संधी आली आहे. तुमच्याकडे लगेच विनंती अर्ज द्यायचा आहे, तुमचा हप्ता सुरू करायचा आहे. पण बरेच प्रश्न आहे की आता हा जे विनंती अर्ज आहे ते कुठे मिळणार आहे. तर काय करायचं आहे, आपलं व्हॉट्सअप लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, ते जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते जे अर्ज असणार आहे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देणार आहे, पहिली पिन करून ते तुम्ही पाहू शकता. आता दुसरा प्रश्न आहे की ते अर्ज क्रमांक काय टाकायचा आहे. ओके, अर्ज क्रमांक काय टाकायचा आहे, सर्व कागदपत्रे नाहीत मग काय करायचं आहे, ऑफलाईन केवायसी आहे ती कशी करायची आहे, किंवा ज्यांचे पती किंवा वडील आहेत किंवा नाहीत त्यांच्यासाठी काय प्रोसेस असणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं कोणतंही पार्ट मिस करायचं नाही, स्किप करायचं नाही व्हिडिओ. तर पहिलं काय की विनंती अर्ज कशासाठी असणार आहे, तुमची केवायसी केली नाही किंवा झाली नाही किंवा चुकली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी आहे. पहिल्यांदा इथं काय आहे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब यांच्यासाठी आहे. पुन्हा लाभ चालू करण्याबाबत अर्जदार तुमचं स्वतःचं नाव टाका, आधार क्रमांक टाकायचा आहे. अर्ज क्रमांकासाठी काय करायचं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, त्याच्यावरती अर्जदार लॉग इनवरती जा, तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करा. पासवर्ड माहिती नसेल तर फॉरगेट पासवर्ड आहे, क्लिक हिअर करा. इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि कॅप्चर आणि तुमचं रिसेट पासवर्डचं ऑप्शन येणार आहे. बरं, हे झाल्यानंतर काय तुम्हाला लॉग इन करायचं आहे, ज्यामध्ये तुमच्या नावाच्या पुढे इथे ॲप्लिकेशन नंबर येतं, तुमचा फोटो, ॲप्लिकेशन स्टेटस आहे आणि तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ वगैरे घेता का सगळं येतं. हे ॲप्लिकेशन नंबर इथे असणार आहे ऑनलाईन वेबसाईटवरती, किंवा तुम्ही काय कॅफेमध्ये भरला आहे किंवा तुम्ही CSC सेंटरला सेतू केंद्रात भरलेला आहे, त्यांच्याकडे सुद्धा डिटेल्स असतात, तुम्ही त्यांना विचारू शकता. बरं, हे सगळंच नसेल तर काय करायचं आहे, आपल्या अंगणवाडी सेविकाताईंकडे जाऊन विचारायचं आहे, किंवा अंगणवाडी सेविकाताईंना हे अर्ज देताना तुम्ही विचारू शकता की तुमचा ॲप्लिकेशन नंबर काय आहे. हे झालं सोल्युशन, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर, अर्ज क्रमांक काय टाकायचा आहे. बरं, आता तिथेही तुम्हाला अर्ज क्रमांक नाहीच तर मग काय करायचं आहे हे सुद्धा आपण पाहूया. तर लाडक्या बहिणीनं दुसरं काय की केवायसी तुमची झालीच नाही किंवा चुकली आहे, मग आता तुम्ही केवायसी करू शकता का. तर काय करायचं आहे, केवायसी चुकली आहे किंवा झालीच नाही, तुम्हाला हे विनंती अर्ज आहे, त्यानंतर एका ब्लँक पेपरवरती ॲप्लिकेशन एक अर्ज लिहून द्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही सांगू शकता, तुम्ही म्हणायचं आहे की केवायसी आमची का झालेली नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, हयात नाहीत, मग अशा लाडक्या बहिणींना मृत्यू प्रमाणपत्र वगैरे सांगितलेलं किंवा डिवोर्स चालू आहे, डिवोर्सचं डॉक्युमेंट. पण एकल महिला आहे, परित्यक्त महिला आहे, ज्या लाडक्या बहिणी एकट्या राहतात त्यांचं काय, तर त्यांच्यासाठी सुद्धा विनंती अर्जाला मागे एक ब्लँक पेजवरती एक अर्ज जोडायचा आहे, जेणेकरून ज्यामध्ये लिहायचं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे कागदपत्रे नाहीत त्याच्यामुळे आमची केवायसी राहिली होती, पण आम्ही या योजनेसाठी पात्र आहोत, त्याच्यामुळे आमची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला हा लाभ सुरू करावा असं तुम्ही अर्ज देऊ शकता व तुमचा हप्ता सुरू करायचा आहे. केवायसी केली नाही म्हणजे झालीच नाही तर काय की तुम्ही लिहू शकता की तिथे की टेक्निकल प्रॉब्लेम, आता शेवटचे 3-4 दिवस केवायसी करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट बंद होती. तुम्ही स्पष्टपणे तिथे लिहायचं आहे, सर्व कारणे तुमचे लिहायचे आहेत. व शेवटचा पर्याय जो होता की अर्ज क्रमांक कोणाकडेच मिळत नाही, तुम्ही त्यामध्ये मेन्शन करा की अर्ज क्रमांक तिथे आम्हाला मिळतच नाही, त्याच्यामुळे इथे अर्ज क्रमांक आम्ही टाकला नाही. त्यामुळे काय होईल की स्पष्ट तुम्ही लेखी दिलेला आहे, तुमचा अर्ज नक्कीच मंजूर होईल आणि तुमचा हप्ता सुरू होईल. आता इथे नेक्स्ट काय आहे तुम्हाला बघा, तुम्ही पाहू शकता इथे आवश्यक कागदपत्रामध्ये लाभार्थ्यांचा आधार कार्ड आहे, पतीचे किंवा वडिलांचा आधार कार्डचं सांगितलं आता तुम्हाला की अर्ज द्यायचा आहे, ज्यांची एकल किंवा परित्यक्त महिला आहे. लाभार्थ्यांचं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड, किंवा तुम्ही तिथे रेशन कार्ड नसेल तर तुमचं जे काही इन्कम सर्टिफिकेट असेल ते तुम्ही देऊ शकता. TC नसेल तर तिथे तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, म्हणजेच तुमचं बर्थ सर्टिफिकेट, TC नसेल तर बर्थ सर्टिफिकेट तुम्ही तिथे देऊ शकता. अशा पद्धतीने हे कागदपत्रे चालणार आहेत. आता हे सर्व प्रोसेस केल्यानंतर अंगणवाडी सेविका ताई आमच्याकडून घेतच नाही असं म्हणत असाल तर तुम्ही याआधीच एक व्हिडिओ पाहू शकता, किती तारखेपासून ऑफलाईन पद्धतीने जे काही केवायसीची प्रक्रिया आहे ती सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून जे काही नोटीस आलेली आहे की 26 तारखेच्या पुढे अंगणवाडी सेविका ताईंना हे जमा करण्यासाठी सांगितलेलं आहे. किंवा आता अंगणवाडी सेविका ताई जमा करून घेत नाहीत तर तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही पंचायत समिती प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे तिथे बघू शकता, जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास विभाग अधिकारी असतात तिथे सुद्धा तुम्ही अर्ज तुमचे देऊ शकता. पण लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो, हे अर्ज आता शेवटची संधी असणार आहे. अर्जदाराची सही वगैरे सगळं फॉर्म भरून ऑफलाईन पद्धतीने तुम्ही केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. बरं, आता ही एक सोपी पद्धत काय की तुमची केवायसी ऑलरेडी झालेली आहे, पण काय झालं की
कुटुंबांमध्ये तुम्ही सरकारी नोकरी नसून प्रश्नाचे उत्तर चुकीचं झाल्यामुळे EKYC चुकली आहे त्याच्यामुळे सुद्धा हप्ता सुरू होईल. पण ज्यांची EKYC झालीच नाही त्यांना सुद्धा एक संधी नक्कीच याबाबत मिळेल. कारण तुम्ही काय देताय, एक प्रॉपर पत्र देताय, पूर्णपणे अर्ज देताय, जेणेकरून तुमचा हप्ता सुरू करण्यासाठी ते योग्य प्रकारे तुम्ही तिथे काय करते, कन्व्हिन्स करते. त्याच्यामुळे तुमची संपूर्ण माहिती तिथे जाईल, तुम्ही पात्र आहात हे तिथे लक्षात येईल व तुमचा हप्ता नक्कीच सुरू होणार आहे. या व्यतिरिक्त काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा. आणि हे जे काही आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे जॉईन व्हा, जेणेकरून सगळे कागदपत्र असो फॉर्म्स असतील ते तुम्हाला तिथे मिळतील. आणि कमेंट करा की तुम्हाला काय लागणार आहे काय नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत सगळे माहिती येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून EKYC त्यांचेही पूर्ण होईल आणि लाभ सुरू होईल. आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.